जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांची हरिपाठ सेवा सुरू आहे. कालपर्यंत आपण 20 अभंग पाहिले. आज 21व्या अभंगाला आपण सुरुवात करूया. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठ काही काही ठिकाणी खूप गहन होत जातो. त्यापैकी हे एक ठिकाण आहे. माऊली हरिपाठामध्ये निरनिराळे शब्द वापरतात, जे दिसायला वरकरणी एकदम साधे दिसतात, पण त्यांचा अर्थ गहन आहे. रामकृष्ण किंवा रामकृष्ण हरी. सुषुम्नेची गती सांगताना माऊली एके ठिकाणी हरी 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 मंत्र हा शिवाचा असे शब्द वापरतात. एके ठिकाणी ते कापुराची वाती उजळली ज्योती असे शब्द वापरतात. म्हणजे आपल्या देहामध्ये असलेलं तत्व सांगताना माऊली निरनिराळ्या प्रकारे शब्दयोजना करतात. काळ, वेळ किंवा पुण्य, तप असे शब्द जे आहेत ते वरती दिसायला साधे दिसतात, पण त्या अभंगाच्या अर्थानं त्या शब्दांमध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे. या अभंगातही असंच आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, अशी सुरुवात माऊली या अभंगाची करतात. वरती जर अर्थ पाहिला तर लगेच असं वाटतं की नामस्मरण करायला काही काळवेळ लागत नाही, कधीही नामस्मरण करा, चालतंच. पण असा वरवरचा अर्थ इथं अभिप्रेत नाही. का अभिप्रेत नाही ते सांगतो. आपण काहीही करत असताना नाम घेतलं तरी नाम नामाचं काम करतं हे खरं आहे. पण असं पहा, जो लक्ष देऊन अभ्यास करतो त्याच्या आत तो विषय लवकर मुरतो हे कोणालाही पटेल. आपण वरती जर नाम घेतलं आणि त्या नामाच्या ठिकाणी अनुसंधान ठेवलं नाही, काळ वेळ नामस्मरणासी नाही याचा विपरीत अर्थ करून कधीही केव्हाही कसंही नाम घ्या अशा पद्धतीने जर आपण नाम घेतलं तर ते नाम तितकासा परिणाम करत नाही. असं पहा, हे आता आपण ठरवायचं आहे की जर मनुष्यजन्मात आपण आहोत तर त्याचं सार्थक लवकरात लवकर करून घ्यायचं की जन्मावर जन्म घेत पुन्हा 84 लक्ष फेऱ्यांमध्ये अडकून पडायचं. वेळ फार कमी आहे. मागे एकदा क्षण या शब्दाचा अर्थ बघताना आपण म्हटलेलं पहा की जो साधक असतो तो अंतर्मुख असल्यामुळे त्याला ही जाणीव असते की माझ्याकडे वेळ कमी आहे, माझं आयुष्य कधी संपेल याचा भरोसा नाही. म्हणूनच माऊली हरिपाठामध्ये काय सांगतायत हे थोडंसं सूक्ष्म पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. काळ आणि वेळ असे 2 शब्द माऊली वापरतात. काळाचा विषय याआधी आलाय पहा. म्हणजे आपली जर चित्तवृत्ती अस्थिर असेल तर काळ वाढतो आणि आपली चित्तवृत्ती प्रसन्न असेल तर काळ कमी होतो. आपण प्रसन्न असू तर वेळ पटकन निघून जातो पहा, आणि अस्वस्थ असू तर 5 मिनिटंसुद्धा 5 तासांसारखी वाटतात. त्यामुळे देहबुद्धी आहे तर काळाचा प्रश्न आहे असाही आपला विषय झाला होता. तोच अर्थ इथेही आहे, पण इथे माऊली काळाबरोबर वेळ अशी संज्ञा पण वापरतात. तेव्हा वेळ ही संज्ञा काळाचा भाग केलेली आहे असं लक्षात घ्या. म्हणजे समजा 1 तास असेल तर 1 तासामध्ये 60 मिनिटं असतात. म्हणजे 1 तास समजा काळ धरला तर मिनिटं ही वेळ झाली. 1 मिनिट 60 सेकंदांचे असते. त्यामुळे मिनिट याला जर काळ म्हटलं तर सेकंद ही वेळ आहे. म्हणूनच काळ आणि वेळ तसा फरक नाही, दोन्हीही एकाच अर्थी शब्द आहेत इथे. पण त्याचे भाग करताना माऊली म्हणतात काळ वेळ
नाम उच्चारिता नाही. तर ते कशा पद्धतीने नामाला लागू आहे हे आपण पाहूया. काळ ही संज्ञा सापेक्ष आहे. आपली जशी अवस्था आहे तशा पद्धतीनं काळ बदलतो. समाधी अवस्थेमध्ये काळ अस्तित्वातच नाही आहे. पूर्वी गोष्ट आलेली पहा. ते योगी डोळे मिटून रामावताराची वाट पाहत होते आणि गोंदवलेकर महाराज म्हणाले, अहो 2 युगे झाली, रामावतार झाला, कृष्णावतार झाला, तुम्ही तसेच बसलेले आहात. म्हणजे ती जी व्यक्ती समाधी अवस्थेमध्ये होती तिला काळाचं भान नव्हतं. याचाच अर्थ काळ ही गोष्ट अवस्थेवरती अवलंबून आहे आणि अवस्था देहभावावरती अवलंबून आहे. देहभाव कितपत गेलेला आहे याच्यावरती अवस्था बदलते. उदाहरणार्थ निद्रेमध्ये तो तितकासा असत नाही. त्यामुळे 8-10 तास झोप झाली तरी माणसाला असं वाटतं आत्ताच तर झोपलो होतो. समाधी अवस्थेतही देहभाव जवळजवळ लयाला गेलेला असतो. त्यामुळे काळाचं भान राहत नाही. ज्यावेळी आपल्या वृत्ती विषयाधीन आहेत, आपलं मन चित्त व्यग्र आहे, त्यावेळी अर्थातच आपला देहभाव प्रबळ आहे. अशावेळी काळ पटकन निघून जातो. माऊली जेव्हा म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, तेव्हा ते हे सांगतायत की साधनेची एक प्रक्रिया अशी आहे ज्याला काळ आणि वेळेचं बंधन नाही. मग तर्कानुसार काय ठरतं? काळ आणि वेळेचं बंधन तर देहभावाला आहे. म्हणजे नाम हे देहभावाच्या पलीकडे आहे असं माऊली सांगतायत. म्हणजे काय? तर देहभाव मुळात आला कसा हे पाहावं लागेल. मी देह आहे ही वृत्ती म्हणजे देहभाव. पण या वृत्तीच्या मुळाशी आधी मी आहे ही जाणीव आहे. त्यालाच अस्तित्वभाव असं म्हणतात. पण अस्तित्वभावाला मीपणाचं वेष्टन आलं, म्हणजे भ्रम निर्माण झाला की ज्या देहाने मी कार्य करतो किंवा कार्यरत राहतो, उपभोग घेतो, तो देहच मी आहे असं आवरण तयार झालं. आणि हे जे खोटं भासमान आवरण आहे याला देहबुद्धी असा शब्द आहे. म्हणजे वस्तुतः तिथे मी आहे एवढीच जाणीव खरं पाहता आहे. मी देह आहे अशी जाणीव ही खोटी जाणीव आहे. ही खोटी जाणीव एकदा आपण जवळ घेतली की आपल्याला काळ आणि वेळेचं बंधन आलं. मूळ जी स्थिती आहे जिथे फक्त मी आहे इतकीच जाणीव आहे, तिथे मात्र काळ आणि वेळेला कसलंही बंधन नाही. माऊली सांगतायत काळ वेळ नाम उच्चारिता नाही, म्हणजे त्या अस्तित्वाच्या जाणीवेपाशीच नाम आहे. बघा काय मजा आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगतात की अस्तित्व रूपानं जे काही नटलेलं आहे तेच नाम आहे. अस्तित्वाची जाणीव जी सर्वांच्या ठिकाणी आहे तेच नाम आहे. माऊली इथे हेच सांगतात, फक्त त्या जाणीवेच्या ठिकाणी काळ आणि वेळ असत नाही हे तथ्य माऊली इथे मांडतायत. माऊली सांगतात नाम उच्चार ज्या ठिकाणी होतो तिथं काळ आणि वेळाची सत्ता असत नाही. नाम उच्चार होतो याचा अर्थ नामाचं प्रगटीकरण. याचाच अर्थ असा की मी आहे अशी जाणीव असण्याचा भाव. जाणीव आहे पण त्या जाणीवेचा भाव याला नाम असं म्हटलेलं आहे. असं पहा, एखादी वस्तू आपल्या घरामध्ये कुठेतरी असते. नेमकी कुठे आहे ते माहीत नसतं, पण ती घरात आहे इतपत माहीत असतं. उदाहरणार्थ एक जातं आहे. आता जातं आजकालच्या काळात कोणी वापरत नाही, सगळेच मिक्सर वापरतात. पण घरात काही कार्य असेल तर मुहूर्तमेढ करण्यासाठी जातं लागतं. अशावेळी आपण घरात जातं शोधायला लागतो. घरात जातं कुठेतरी आहे हे माहीत असतं, पण आठवत नसतं की नेमकं कुठे आहे. ज्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी ते जातं आहे पाहतो तेव्हा म्हणतो हा इथे आहे पहा. तेव्हा त्या जात्याचा भाव प्रगट झाला. म्हणजे आत्तापर्यंत जातं आहे हे नाही म्हटलं तरी अनुमानाचा विषय होता, अनुभवाचा प्रचितीचा विषय नव्हता. ते ज्यावेळी प्रत्यक्ष दिसतं
त्यावेळी त्याची प्रचिती येते. तसं अस्तित्व आहे, माहीत आहे. आता आपण अस्तित्वानं आहोतच याची जाणीव आपल्याला आहे, हे पण ऐकून खूप वेळा झालं आपलं. पण त्याचा अनुभव नाही आहे, त्याचा भाव आपल्या ठिकाणी प्रगट नाही आहे. त्याचा भाव जिथे प्रगट होतो तिथे नामाचा उच्चार आहे असं माऊली सांगतायत. आणि तिथे काळ आणि वेळेची सत्ता नाही असं तथ्य मांडतायत. उच्चार या शब्दाची फोड ही यापूर्वी आपण पाहिलेली आहे. उत अधिक चर म्हणजेच ऊर्ध्वगामी होणं. ऊर्ध्वगामी हा अर्थही इथे लागू पडतो. कसा ते सांगतो. जर आपण देहभावावरती आलेलो आहे तर आत्मभावापासून आपण पतनच पावलेलो आहोत ना. त्यामुळे साहजिकच ही अधोगती आहे. ऊर्ध्वगती ही आत्म्याकडे जाणे ही आहे. मग जर आपलं अस्तित्व असणं किंवा आपला अस्तित्व भाव हे जर आपलं मूळ असेल, हे जर नाम असेल, तर नामाच्या ठिकाणी जाणं म्हणजे अर्थातच ऊर्ध्वगामी जाणं. माऊली इथे तेच सांगतात की नाम उच्चारिता काळवेळ नाही, म्हणजे नामाच्या उच्चाराच्या ठिकाणी काळ आणि वेळ नाही. पुढे माऊली सांगतात दोन्ही पक्ष पाही उद्धरती. म्हणजे असं वरवर वाटतं की नाम घेणारा आणि नाम ऐकणारा, म्हणजे मी समजा राम राम म्हटलं आणि ते तुम्ही कानाने ऐकलं तर दोघांचा उद्धार होतो. हा अर्थ तसा छानच आहे. पण आपण जर नामाच्या उच्चाराच्या ठिकाणी गेलेलो आहे, आपल्या अस्तित्व भावापर्यंत पोचलेलो आहे की जिथे काळ आणि वेळ नाही आहे, तर तिथे दोन पक्ष कुठले आले की ज्यांचा उद्धार होतो. तर ते पक्ष म्हणजे जीव आणि शिव आहेत. जीव शिवरूप होतो आणि शिवाचाही लय होतो आणि आत्मसाक्षात्कार होतो. किंवा याला दुसऱ्या प्रकारेही सांगितलं जातं की आत्म्याचा बोध होतो आणि आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. म्हणजेच दोन्ही पक्ष पाही उद्धरती. याचा साधनेमधला आणखी एक अर्थ आहे. साक्षी भाव जो आहे त्याचा लय होणे. साक्षीचा लय होऊन आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण होतं. आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण झालं म्हणजे शिव जो निराळेपणाने होता तो जीव असल्यामुळे होता. अन्यथा शिवाला वेगळं स्वरूप नाही. जसं की मी असल्यामुळे तू हा विषय येतो. जर मीच नसेल तर तू नावाचा पदार्थ असण्याचं काही प्रयोजन नाही. त्यामुळे आत्मस्वरूपामध्ये साक्षीचा लय झाला की शिव असा जीवापासून निराळा कुणी राहतच नाही. म्हणूनच जीव आणि शिवाचा उद्धार होतो. यालाच माऊली म्हणतात दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि हे फक्त तिथेच घडतं जिथे काळ आणि वेळेची सत्ता असत नाही, जिथे फक्त अस्तित्व भाव आहे. योगी अरविंद याला प्युअर कॉन्शियसनेस असं म्हणतात. शुद्ध जाणीव, शुद्ध मी किंवा परिशुद्ध असा अहंकार. माऊली पुढे म्हणतात रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. पहिल्या ओळीत जी आत्ता आपण अवस्था पाहिली त्या अवस्थेपर्यंत जाण्याच्या आड अर्थातच आपले दोष येतात. ते दोष असतील तोपर्यंत त्या अवस्थेत जाणे शक्य नाही. मन चंचल आहे कारण मनामध्ये जडत्वाचे दोष आहेत. रज तम सत्व इत्यादी गुणांनी ते भरलेले आहे. या दोषांचं जोपर्यंत हरण होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाच्या अवस्थेपर्यंत पोचताच येणार नाही. आणि त्याचसाठी माऊली पुढे म्हणतात की रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. भगवंताचं नाम हे या दोषांचं हरण करतं. पण हे नाम सद्गुरूंकडून आलं पाहिजे बरं का. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात राम नाम अक्षरे दोन, गुरुमुखे करावी ओळखण. सद्गुरूंकडून जेव्हा नाम येतं तेव्हाच ते जास्त परिणामकारक असतं. आता रामकृष्ण या इडा आणि पिंगला जरी धरल्या तरी
आपल्या इडापिंगलांवरती अनुसंधान कसं ठेवायचं, त्यात नाम कसं घ्यायचं, किंवा श्वासांवरती लक्ष ठेवून ध्यानात कसं मुरायचं, आणखी खोल उतरायचं, हे सद्गुरूंकडूनच शिकून घ्यावं लागतं. माऊली जेव्हा म्हणतात रामकृष्ण नाम, त्यावेळी ते नाम हा शब्द रामकृष्णांपेक्षा निराळा वापरतात. याचा गूढार्थही असा आहे की राम आणि कृष्ण या इडा आणि पिंगला असल्यामुळे त्या बाजूला ठेवून, त्या बाजूला सारून सुषुम्नेमध्ये श्वास जावे लागतात. राम कृष्ण आणि मग सुषुम्नेतील नाम, आणि ते साधलं की सर्व दोषाहरण. म्हणून रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. पुढे माऊली म्हणतात जड जीवा तारण हरी एक. जड जे आहे ते जीवातलं निघून जातं. जड जीवामध्ये जर काही असेल तर ते त्रिगुण आहेत. हे त्रिगुण साधकातले निघून जातात आणि साधक जडाच्या पलीकडे जातो, सूक्ष्मामध्ये जातो, आणि मग तो तरतो. आणि तरतो म्हणजे तरी काय होतं? हरी एक म्हणजे हरीशीच तो एकरूप होतो, त्याच्याशी ऐक्य पावतो, हरिस्वरूप होतो, आणि हे त्याचं तरुण जाणं आहे. जीवाला खरं पाहता जडत्व नाही आहे. जर तो मुळातच आत्मस्वरूप असेल तर जडत्व त्याच्यापाशी मुळात आलं तरी कुठून? पण मी म्हणजे देहच आहे अशी आपली जी भूमिका आहे, त्यामुळे आपल्याला काळ आणि वेळ यांचं बंधन पडलेलं आहे. हेच सिद्ध करतं की आपण जड आहोत, आणि असे जे जड आहेत त्यांचं तारण फक्त हरीशी ऐक्यता पावल्यानंतरच होतं. आणि तेच माऊली सांगतात की रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिपाठामध्ये प्रत्येक ओळीची पुढच्या ओळीशी आणि मागच्या ओळीशी संगती आहे. प्रत्येक शब्दांमध्ये काही खोल अर्थ आहेत, ज्याचा अर्थ पुढच्या शब्दांना लागू पडतो, आणि त्यातून सखोल असा हरिपाठाचा अर्थ समोर येतो. पुढे माऊली म्हणतात हरी नाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. माऊली इथे 4 शब्द असे वापरतात ज्याचा अर्थ नामाशीच जाऊन मिळतो. हरी, नाम, सार आणि जिव्हा. सार काय आहे तर हरीचं नाम आहे, भगवंताचं नाम आहे, हे माऊली सांगतात. पण हरिनाम सार जिव्हा या नामाची असं म्हणतात. ते जेव्हा नामाची जिव्हा असा शब्द वापरतात तेव्हा नामाचं प्रगटीकरण हे माऊलींना अपेक्षित आहे. जसं मगाशी आपण पाहिलं पहा की वस्तू आहे पण त्याचं प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे, तसं नाम आहेच की. अहो, नाम नाही अशी वस्तू किंवा असा अणुरेणूसुद्धा नाही. चराचराला व्यापून नाम आहे, पण अडचण अशी आहे की आपण नामापाशी नाही ना. आपण नामापाशी कसं राहू हे माऊली इथं आपल्याला शिकवतात की नामाचं जिथं प्रगटीकरण आहे, नाम जिथे उदय पावत आहे, नाम जे अस्तित्व रूपानं सर्वत्र दाटून आहे, त्याच्याशी तादात्म्य पावण्याचा तू प्रयत्न कर. हरिनाम सार, ते साररूपच आहे, कारण त्यात असार असं काहीही नाही. असार म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रकृती, पंचमहाभूते, त्रिगुण, विकार इत्यादी कुठल्याही गोष्टी नामाच्या ठिकाणी नाहीत. नाम हे अत्यंत शुद्ध आहे, आणि म्हणूनच त्याला सार असा शब्द माऊली वापरतात. हरिनाम कसं आहे तर साररूप आहे, पण ते जिव्हेनं घेतलं पाहिजे. जिव्हेनं म्हणजे प्रगट होऊन घेतलं पाहिजे. याचाच अर्थ असा की नामाची जिव्हा म्हणजे नामाचं अस्तित्व भावाचं जिथं प्रगटीकरण आहे तिथे तादात्म्य होऊन राहिलं पाहिजे. अर्थातच हे ऐकायला खूप अवघड वाटतं, पण असं तादात्म्य पावण्याच्या आड काय येतं याचा विचार केला की ते कसं सोपं आहे हे लक्षात येईल. असं तादात्म्य येण्याच्या आड आपलं मन येतं. म्हणूनच नाम म्हणा, ध्यान म्हणा इत्यादी साधनांमधून आपल्या मनाला बाजूला सारायला शिकावं. आणि तेच माऊली आपल्याला सांगतात की असं तू
जर तुझ्या मनाला बाजूला केलंस, सार घेण्यासाठी आसार असलेलं जर बाजूला ठेवलंस, तर साहजिकच तू त्या नामाशी तदाकार होशील. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वानी. अर्थातच मग जो नामाशी एकरूप झाला त्याच्या भाग्याला पारावार नाही. आणि माऊली तेच सांगतात, उपमा त्या दैवाची कोण वानी. शेवटी माऊली म्हणतात, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पटकन पाहिल्यावर असं वाटतं की माऊली म्हणतायत हरिपाठ आता संपला. पण हरिपाठ संपलेला नाही आहे, हरिपाठ सुरूच आहे. ज्ञानदेवा तो साधक कसा झाला? सांग झाला. सांग या शब्दाची फोड आपण करूया. स अधिक अंग म्हणजे सांग. स याचा अर्थ असणे. सहा अहम मी आहे. स म्हणजे असणे म्हणजेच अस्तित्व. अस्तित्वाचंच अंग अशा साधकाला प्राप्त झालं. ज्ञानदेवा सांग, आणि त्या अंगाचाच तो झाला. अंगाचा झाला म्हणजे अस्तित्व रूपानंच फक्त राहिला, फक्त अस्तित्व म्हणून, शुद्ध अस्तित्व. असा जो झाला तो कसा झाला? तर तो हरिपाठ झाला, म्हणजेच साधन रूप होऊन गेला. पूर्वीही विषय आलाय पहा की हरिपाठ म्हणजे उपासना, साधना, साधन पद्धती. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ म्हणजे साधक, त्याची अवस्था आणि त्याचं साधन. ज्ञानदेव, सांग आणि हरिपाठ हे तीनही एकरूपच झालं. तिथं आता वेगळा कुणीही उरला नाही. साधक म्हणून साधनेपासून कुणी वेगळा नाही. साधना अवस्थेपासून निराळी नाही, आणि अवस्था साधना आणि साधकापासून निराळी नाही. ही जी अवस्था आहे तीच अवस्था कायम त्याची राहिली. या अवस्थेतून त्याला आता चळण नाही. तो या अवस्थेतून पुन्हा खाली येत नाही. पुढे माऊली म्हणतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सरळ अर्थ बघितला तर असं वाटेल की पूर्वजांसाठी वैकुंठाचा मार्ग सोपा आहे, पण पूर्वज तर गेले, आता कुठे हयात आहेत, असा त्याचा अर्थ नाही. पूर्वजा, वैकुंठ, मार्ग आणि सोपा असे शब्द इथं आहेत. पुरातन काळापासून वैकुंठाकडे जाण्याचा हाच मार्ग संतांनी सांगून ठेवला आहे, असा याचा अर्थ आहे. हा मार्ग सोपा आहे कारण तो आपल्या जवळच आहे, आपल्या अंतरातच आहे. कुठून कुठेतरी निघून साधकाला जायचं नाही आहे. साधकाला जर काही करायचं असेल तर आपल्याच ठिकाणी शांत व्हायचं आहे. सोपा या शब्दाचा दासराम महाराज फार सुंदर अर्थ सांगायचे. सो म्हणजे सोहम, पा म्हणजे पालन. सोहमचे पालन केले जाते तो मार्ग म्हणजे सोपा मार्ग, म्हणजेच सोहम भावाने केलेली साधना. असा काळ वेळ नाम उच्चारितानाही या अभंगाचा अलौकिक अर्थ आहे. तो जितका जमेल तितका निरूपणात्मक आपण पाहिला. हरिपाठ जितका शोधावा तितका गहन आहे, जितका पहावा तितका व्यापक आहे, आणि जितका अनुभवावा तितका विशाल आहे. याला कुठलीही सीमा नाही, याला कुणीही उपमा देऊ शकत नाही. या सम हा असा हरिपाठ आहे. हरिपाठ म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. पुढे आपण 22वा अभंग, नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ, हा विषय यथावकाश पाहू. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.